हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन आणि त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केली आहे एक्सरसाइज 5.1. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 हा आपला ऑलरेडी कंप्लीट झाला आहे. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ. तर क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. फाइंड दी एरिया ऑफ दी रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. आता स्पेसिफिकली त्यांनी इथे सांगितलं आहे की हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे याच्यामध्ये जे रिजन असणार आहे त्याच्यातला एक जो कर्व असेल तो असणार आहे पॅराबोला आणि त्याच्या पुढे त्याच्या काहीतरी कंडिशन्स दिल्या असतील. तर फर्स्टमध्ये कंडिशन दिली आहे आपल्याला y इज इक्वल टू 16 y स्क्वेअर इज इक्वल टू 16x हा पॅराबोला दिला आहे अँड इट्स लेटेस्ट रेक्टम. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक पॅराबोलाबद्दल एक थोडंसं बेसिक बघूया. ह्या टाईपचा जर पॅराबोला असेल तर ह्याचं इक्वेशन असतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax ह्या टाईपचा हा पॅराबोलाचा असतो व्हर्टेक्स आणि त्याच्यानंतर इथून व्हर्टेक्स 0 0वर हा व्हर्टेक्स आहे ओरिजिनवर आणि तिथून ॲट द डिस्टन्स a इथे जो पॉईंट असतो सपोज त्याला आपण नाव देऊया यस. ह्या पॉईंटला म्हणतात फोकस ऑफ द पॅराबोला अँड विच इज डिनोटेड बाय यस ऑफ A0. म्हणजे ओरिजिनपासून A एवढ्या डिस्टन्सवर जो पॉईंट असतो त्याला त्या पॉईंटला म्हणतात फोकस ऑफ दी पॅराबोला आणि विच इज डिनोटेड बाय यस ऑफ A0. आणि ह्या पॉईंटमधून दॅट इज द पॉईंट A0 याच्यामधून पास होणारी जी लाईन असते जी काय करते पॅराबोलाला टच करते. ही जी कॉर्ड आहे सपोज तिला आपण नाव देऊया AB. तर ही जी कॉर्ड AB आहे ही जी लाईन AB आहे हिलाच म्हणतात लेटस रेक्टम. तर फोकसमधून पास होणारी जी लाईन आहे पॅराबोलाला टच करणारी 2 पॉईंटमध्ये टच करणारी तर त्या लाईनलाच म्हटलं जातं लेटस रेक्टम. मग आता आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलं की पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x म्हणजे हीच फिगर आपण कन्सिडर करूया. तर बघा हा आहे पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x. ठीक आहे अँड इट्स लेटेस्ट रेक्टम. मग आता याची लेटेस्ट रेक्टम करण्यासाठी आपल्याला फोकस माहिती हवा. जर फोकस मिळाला तर आपल्याला त्याची लेटेस्ट रेक्टम माहिती होईल आणि लेटेस्ट रेक्टम माहिती झाली की आपल्याला आपला क्वेश्चन काय होणार आहे सॉल्व्ह होणार आहे. तर बघा तर आता लेटेस्ट रेक्टम काढण्यासाठी आपण काय करूया तर हे जे इक्वेशन आहे जे आपल्याला दिलं आहे त्याला आपण स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करू. So comparing y square is equal to 16x with standard form that is y square is equal to 4ax. याला याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळते बघा 4ax is equal to 16x. x get cancel and we get the value of a is 16/4 that is a is equal to 4. म्हणजेच आपल्याला फोकस म्हणजे जो काही हा पॉईंट असतो ओरिजिन पासून ॲट द डिस्टन्स A त्याला आपण फोकस म्हणतो तो आपल्याला मिळाला 4 0. देअरफॉर इथे लिहूया देअरफॉर फोकस ऑफ गिवन पॅराबोला इज यस 4 0. आता या 4 0 मधून पास होणारी लाईन म्हणजे तिचं ऑब्वियस आहे की तिचं इक्वेशन काय असेल मग x इज इक्वल टू 4 हे तिचं इक्वेशन असेल बघा. तर ही त्या पॉईंटमधून पास होणारी फोकसमधून पास होणारी हिला कॉर्डला नाव देऊन टाकू आपण AB. तर AB काय असेल लेटस रेक्टम. हेअर AB विथ दी लेटस रेक्टम ऑफ गिवन पॅराबोला अँड इट पासेस थ्रू दी फोकस यस 4 0. देअरफॉर इट्स इक्वेशन इज x इज इक्वल टू 4. ही x इज इक्वल टू 4 ह्या लेटेस्ट रेक्टमचं काय झालं इक्वेशन झालं. मग आपल्याला काय सांगितलं त्यांनी की वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x अँड इट्स लेटेस्ट रेक्टम दॅट इज x इज इक्वल टू 4 यांनी बाउंडेड होणारा आपल्याला रिजन फाइंड करायचा आहे. मग या दोघांनी बाउंडेड होणारा रिजन कुठला आहे बघा. हा सगळा जो शेडेड रिजन आहे हा सगळा याने बाउंड होणारा रिजन आहे. मग याचा आपल्याला एरिया कसा फाइंड करता येईल. मग हा जो वरचा आहे त्याला मी नाव देते A1 आणि हा जो खालचा एरिया आहे त्याला नाव देऊया A2. A1 आणि A2 हे दोघं सेपरेटली आपण फाइंड केले आणि नंतर जस्ट त्याची ॲडिशन घेतली तर आपण काय म्हणूया हे आहे एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द गिवन पॅराबोला अँड इट्स लेटेस्ट रेक्टम. आता हा सेम क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 1च्या 6th मध्ये सॉल्व्ह केला आहे.
म्हणजे बघा आता याचा इक्वेशन एरिया कसा आहे, एरिया A1 इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता हे इंटिग्रेशन काय आहे, x ची व्हॅल्यू 0 to 4, so 0 to 4 y dx, but the value of y is 0 to 4 which is equal to 4 root x dx, because y square is equal to 16x and hence the value of y is 4 under root x. ठीक आहे, हे मागच्याच याच्यामध्ये आपण सॉल्व केलंय. मग मी फक्त ते जे सोल्युशन आहे ॲज इट इज इथे कॉपी करून देते. सो हे आहे त्याचं होल सोल्युशन जे आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण बघितलंय, तर ते सेम सोल्युशन आहे. सो द रिक्वायर्ड एरिया विच इज बाउंडेड बाय दी parabola y square is equal to 16x and its latest rectum is 128 upon 3 square units. ओके, तर आपण जाऊया याच्यातल्या सेकंड क्वेश्चनकडे, y इज इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर अँड एक्स ॲक्सिस. आता ह्या क्वेश्चनमध्ये जो पॅराबोला आहे, तर बघा हा पॅराबोला काय आहे की y इज इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे त्याला थोडं जर मॉडिफाईड करून लिहिलं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 मायनस वाय असा हा पॅराबोला आहे. आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by हा जर पॅराबोला असेल तर ह्या पॅराबोलाची जर फिगर आपल्याला ड्रॉ करायची असेल तर ही फिगर कशी असणार आहे बघा, हा जो पॅराबोला असेल तो ह्या टाईपमध्ये असणार आहे. ठीक आहे, समजा हा असेल तुमचा वाय ॲक्सिस अँड दिस इज एक्स ॲक्सिस. तर हा असतो पॅराबोला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by अँड जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4by हा जो पॅराबोला आहे तो सिमिलरली असा ह्या डायरेक्शनने डाऊनवर्ड डायरेक्शनने हा पॅराबोला असतो. आता आपल्याला जो दिलाय, आता थोड्या वेळ याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -y असं समजा, 4ला थोड्या वेळ कन्सिडर करू नका. तर हा कुठल्या टाईपमध्ये आहे, तर ह्या सेकंड टाईपमधला हा पॅराबोला असणार आहे, म्हणजे जो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतो. म्हणजे थोडक्यात हा पॅराबोला ह्या टाईपमध्ये असेल. ठीक आहे असा. परंतु आता इथे काय म्हटलंय बघा, 4 मायनस वाय म्हणजे हा पॅराबोला काय झालाय, थोडासा शिफ्ट झालाय. कुठे शिफ्ट झालाय, जर याला आपण असं कम्पेअर केलं x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस y मायनस 4 असा जर शिफ्ट केला तर हा जो पॉईंट आहे कम्पेअर केलं तर हा जो पॉईंट होतो x1 y1 तो झाला 0 4. म्हणजे हा पॅराबोला काय होतोय तर 0 4 ह्या पॉईंटवर इथे शिफ्ट होतो आणि हा जो त्याचा काय आहे व्हर्टेक्स आहे तो व्हर्टेक्स आता 0 4 या पॉईंटवर शिफ्ट होऊन त्याचा ओरिजिनमधून तो पास न होता 0 4 या पॉईंटमधून पास होणार आहे. मग याची फिगर कशी असेल तर बघा, तर ह्या टाईपचा जो पॅराबोला असणार आहे, हा जो गिवन पॅराबोला आहे तो ह्या टाईपमध्ये असेल आणि हा जो पॉईंट असेल तो पॉईंट असणार आहे 0 4. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया of the region bounded by the parabola y is equal to 4 minus x square and x axis. आता x axis म्हणजे कुठला पार्ट असेल तर हा एवढा पार्ट आणि हा पॅराबोला यांनी बाउंड होणारा हा जो काही आतला रिजन आहे हा सगळा रिजन म्हणजे असणार आहे आपला रिक्वायर्ड एरिया. ठीक आहे, पण आपल्याला जोपर्यंत हे दोन पॉईंट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या पॅराबोला हा बाउंडेड रिजन आपल्याला फाउंड करता येणार नाही. मग आपल्याला हे दोन पॉईंट माहिती असणं किंवा फाइंड करणं खूप गरजेचं आहे. मग आता हे दोन पॉईंट फाइंड कसे करायचे, तर आपल्याला एक्स ॲक्सिस म्हणजे हा पॅराबोला अँड एक्स ॲक्सिस म्हटले, म्हणजे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय असतं ते वाय इज इक्वल टू 0. मग आपण काय करूया की वाय इज इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर याच्यामध्ये वाय इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू पुट करू. सो पुट y is equal to 0 in y is equal to 4 minus x square. So we get 0 is equal to 4 minus x square, that is x square is equal to 4. तर taking square root on the both side we get x is equal to plus and minus 2. म्हणजे जर y ची व्हॅल्यू 0 असेल तर x ची आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतात बघा. therefore the points, पहिला पॉइंट असेल समजा जर मी y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 2 घेतली तर y ची व्हॅल्यू 0 अँड x ची व्हॅल्यू जर मी -2 घेतली अँड y जर 0 घेतला तर म्हणजे हे बघा हा जो पॉईंट असेल तो असेल -2 0
आणि हा जो पॉईंट आहे तो मिळाला आपल्याला 2 0. सपोज आपण यांना नाव देऊन टाकूया, याला ए म्हणूया, याला बी म्हणूया. हा जो पॉईंट आहे याला नाव देते सी, इथे आहे ओरिजिन ओ. तर हा जो ए पॉईंट मिळाला तो 2 0 आहे, बी पॉईंट -2 0 आहे. तुम्ही सपोज हा जो एरिया आहे याला आपण नाव देऊया A1 आणि हा जो एरिया आहे याला नाव देऊया A2. A1 आणि A2 पैकी कुठलाही एरिया तुम्ही एक एरिया फाइंड करा, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि 2 ने मल्टिप्लाय केलं की आपला जो होल एरिया आहे, रिक्वायर्ड एरिया, कोणता रिक्वायर्ड एरिया आहे आपला, तर रिक्वायर्ड एरिया इज, बघा रिक्वायर्ड एरिया ओ पासून स्टार्ट केला, OACBO हा आपला टोटल रिक्वायर्ड एरिया आहे. ओ पासून स्टार्ट होऊन पुन्हा ओवर, कारण तो काय आहे, बाउंडेड रिजन आहे म्हणून. हा टोटल एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हा फाइंड करण्यासाठी मी काय करणार आहे, तर हाच मी असा लिहिणार आहे 2 टाइम्स दी एरिया, विच एरिया, OACO. OACO हा एवढा जरी फाइंड केला आणि त्याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपलं काम होते. तर हा एरिया कसा फाइंड करणार, मग 2 टाइम्स द इंटिग्रेशन, बघा 0 to 2, म्हणजे इथे इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज, लिमिटिंग व्हॅल्यूज येतील 0 to 2. अँड हा कर्व काय आहे, तर हा कर्व आहे y इज इक्वल टू 4 - x². सो y dx विच इज इक्वल टू 2 टाइम्स 0 to 2, व्हॅल्यू ऑफ y इज 4 - x² dx. आता आपल्याला फक्त हे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केलं की आपलं काम होणार आहे. सो 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to 2 4 dx मायनस इंटिग्रेशन 0 to 2 x² dx. आपण इंटिग्रेशन सेपरेट लिहिले. 2 टाइम्स द इंटिग्रेशन, 4चं इंटिग्रेशन येईल 4x मायनस x²चं इंटिग्रेशन येईल x³ अपॉन 3. याची लिमिटिंग व्हॅल्यू 0 to 2 आणि याची पण लिमिटिंग व्हॅल्यू काय असणार आहे, 0 to 2. हा 2 आहे ॲज इट इज बाहेर, तो ॲज इट इज ठेवला. आता अप्पर लिमिटचे व्हॅल्यूज पुट करू. अप्पर लिमिटची व्हॅल्यू पुट केली तर 4 × 2 मायनस 4 × 0, हे पहिली टर्म झाली आपली. सिमिलरली अप्पर लिमिट इज 2, 2³ अपॉन 3 मायनस 0. ठीक आहे, तर 2 टाइम्स 4 2 जा 8, 8 मायनस 2चा क्यूब जो असेल तो पण असणार आहे 8, 8 अपॉन 3. याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया, विच इज इक्वल टू 2 × 8 3 जा 24 मायनस 8 अपॉन 3, 2 × 24 मायनस 8 दॅट इज 16 अपॉन 3, विच इज 32 अपॉन 3 स्क्वेअर युनिट्स. तर आपला रिक्वायर्ड एरिया हा काय आलाय, तो आहे 32 अपॉन 3 स्क्वेअर युनिट्स. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मे बी याचा आन्सर चुकीचा आहे. तर असा हा झाला क्वेश्चन नंबर 2 मधला 2 कंप्लीट. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन. आता हा जो क्वेश्चन, पहिले जे 2 क्वेश्चन होते ते एरिया बाउंडेड बाय दी एखादा कर्व दिला असेल आणि त्याच्याबरोबर अजून एक जोडून कंडिशन असेल असा क्वेश्चन होता. आणि ह्या क्वेश्चनमध्ये काय, तर एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन द कर्व, म्हणजे हे जे 2 कर्व आहेत त्या दोन्ही कर्वच्या मधला जो एरिया असणार आहे, जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, असं जर एखादा कर्व असेल आणि हा दुसरा कर्व असेल तर यांच्यामधला इन्क्लुडेड ह्या 2 कर्वच्या मधला जो एरिया असणार आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे ह्या क्वेश्चनमध्ये. तर आपण बघूया की हे 2 कर्व कुठले. तर y² इज इक्वल टू 2x, म्हणजे हा पॅराबोला आहे पुन्हा. तर हा पॅराबोला कसा असणार आहे, ह्या टाईपचा हा पॅराबोला असेल. y² इज इक्वल टू 2x. ओके, दिस इज x ॲक्सिस अँड y ॲक्सिस ओरिजिन, आणि ही लाईन आहे y इज इक्वल टू 2x. तर y इज इक्वल टू 2x ही पण लाईन काय अशी ओरिजिनमधून पास होणारी असेल आणि अशी कुठेतरी ही, हा जो एरिया आहे बघा, हा एरिया, त्याला आपण थोडंसं डार्क करूया. हा जो एरिया आहे तो एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. याची थोडीशी व्यवस्थित फिगर ड्रॉ करते मी. तर बघा, थोडंसं फिगर मी मॉडिफाय केली आहे. तर हा जो एरिया आहे हा एरिया आपल्याला फाइंड करायचा. मग आता हा एरिया फाइंड करण्यासाठी मला काय पाहिजे, तर हा जो पॉईंट आहे जिथे हे दोन्हीही y² इज इक्वल टू 2x आणि y इज इक्वल टू 2x हे दोन्ही
कर्व्स जिथे मीट होत आहेत तो इंटरसेक्टिंग पॉईंट जर काढला तरच आपल्याला याचा एरिया फाइंड करता येईल. मग हा क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व करायचा बघा. तर हा इंटरसेक्टिंग पॉईंट काढायचा. समजा आपण याला नाव देऊया बी. तर हा इंटरसेक्टिंग पॉईंट बी फाइंड करायचा. बी पासून समजा जर मी काय केलंय, खाली इथे लाईन ड्रॉ केली, अशी जर लाईन ड्रॉ केली मी बी पासून, तर आता दोन पार्ट कुठले होणार आहे बघा. याला नाव देऊया आपण. हा ओरिजिन आहे ओ, दिस इज ए. तर ओ ए बी ओ हा असेल एक आपला एक एरिया अंडर दी पॅराबोला y स्क्वेअर इज इक्वल टू 2x. त्याला आपण नाव देऊया A1. A1 इज द एरिया ओ ए बी ओ. आणि दुसरा एरिया असेल A2 विच इज इथे समजा इथे अजून एक मिड पॉइंट घेऊया. म्हणजे आपलं समजा याला इथे नाव देते सी, याला नाव देऊया सी आणि याला नाव देऊया डी. तर आपल्याला काय करायचंय, हा एरिया इन्क्लुडेड बिटवीन दीज टू कर्व्स इज काय असेल बघा. जर मी काय केलं, ह्या कर्वचा, कुठल्या कर्वचा, y स्क्वेअर इज इक्वल टू 2x, यातला हा एरिया अंडर द कर्व जर मी फाइंड केला आणि त्यातून जर मी एरिया अंडर दी y इज इक्वल टू 2x हा जर सबट्रॅक्ट केला, तर मला बरोबर हा जो जेवढा उरलेला ब्लू मध्ये जेवढा पार्ट उरलाय तेवढा मला आपोआप काय मिळणार आहे, त्याचा एरिया मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय समजलं असेल बघा. आपण थोडक्यात काय करणार आहे की एरिया अंडर दी y स्क्वेअर इज इक्वल टू 2x हा फाइंड करणार आणि त्यातून एरिया अंडर दी y इज इक्वल टू 2x हा सबट्रॅक्ट करणार आणि मग जो आपला रिक्वायर्ड एरिया तो आपल्याला मिळेल. तर बघा, रिक्वायर्ड एरिया इज विच इज रिक्वायर्ड एरिया कुठला आहे, ओ सी बी डी ओ हा आपला रिक्वायर्ड एरिया आहे. मग तो आपण कसा फाइंड करणार, तर पॅराबोलाच्या अंडरचा एरिया म्हणजे एरिया ओ सी बी ए ओ याच्यातून कसला एरिया मायनस करायचा आहे, तर एरिया ओ डी बी ए ओ हा जर एरिया मायनस केला तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे. याला इक्वेशन 1 देऊया. आता हे आपल्याला हे एरिया फाइंड करण्यासाठी बी पॉईंट शोधावा लागेल. तर हा बी पॉईंट काय आहे, कुठे आहे, तर ह्या दोन्ही कर्व जिथे मीट होत आहेत तिथे तो हा पॉईंट बी आहे. सो टू फाइंड पॉईंट बी y स्क्वेअर इज इक्वल टू 2x इक्वेटिंग असं म्हणा, इक्वेटिंग y स्क्वेअर इज इक्वल टू 2x अँड y इज इक्वल टू 2x. म्हणजे y ची व्हॅल्यू 2x आहे ती आपण ह्याच्यामध्ये पुट करू शकतो बघा. तर ती पुट केली आपण तर काय मिळणार आहे, सो y स्क्वेअर इज इक्वल टू 2x च्या ऐवजी आपण लिहिणार y. देअरफॉर y स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू 0. सो y कॉमन घेतला तर y मायनस 1 इज इक्वल टू 0. हेन्स दी y इज इक्वल टू 0 अँड y minus 1 is equal to 0. Therefore, we get the values of two values of y. Y is equal to 0 and y is equal to 1. जर y च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या तर x च्या पण दोन व्हॅल्यू मिळतील. If y is equal to 0, then x ची व्हॅल्यू काय असणार आहे मग, y is equal to 2x. याच्यामध्ये जर तुम्ही y ची व्हॅल्यू 0 पुट केली, सो 0 is equal to 2x, hence the value of x is also 0. ठीक आहे. तसंच if y is equal to 1 जर घेतलं तर at that time x ची व्हॅल्यू काय असेल मग, 1 is equal to 2x, therefore x is 1/2. म्हणजे आपला जो पॉईंट आहे एक पॉईंट मिळाला आपल्याला. therefore we get x 0 त्यावेळेस y पण 0 आणि x ची व्हॅल्यू जर 1/2 असेल तर y ची व्हॅल्यू 1 आहे. असे हे दोन पॉईंट मिळाले. 0 0 म्हणजे तुमचा झाला ओरिजिन आणि 1/2 1 म्हणजे हा झाला पॉईंट बी. सो बी चे कोऑर्डिनेट्स काय आले, तर बी चे कोऑर्डिनेट्स आले 1/2 अँड 1. तर आता हा कोऑर्डिनेट मिळाला म्हणजे ही जी ए बी लाईन आहे, तर ए बी लाईनचं इक्वेशन काय असणार आहे मग, ऑफकोर्स ए बी लाईनचं इक्वेशन असेल x इज इक्वल टू 1/2, कारण याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 1/2. तर आता आपल्याला ए बीचं इक्वेशन मिळालं आणि आता मग आपण काय करू शकतो, हे दोन्ही एरिया जे आपल्याला पाहिजेत ते आपण फाइंड करू शकतो. सो एरिया
OCBAO इज काय असणार आहे मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1/2 y dx. पण हा कशाचा एरिया फाइंड करतोय आपण, तर एरिया बाउंडेड बाय द कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू 2x, x इज इक्वल टू 1/2 अँड दी x ॲक्सिस यांनी बाउंड होणारा हा रिजन आपण फाइंड करतोय. तर इथे y ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 to 1/2 इट्स √2x dx. का बरं, कारण इथे आपण इक्वेशन घेतलंय y स्क्वेअर इज इक्वल टू 2x अँड हेन्स द व्हॅल्यू ऑफ y इज √2x. मग ह्या व्हॅल्यूचा यूज करूया आपण. अंडर 0 to 1/2 √2 हा कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं आणि √xला मी x⁻1/2 लिहिते बघा. म्हणजे हे मला असं लिहिता येईल √x √2 आणि x⁻1/2चं इंटिग्रेशन येईल x⁻3/2 अपॉन 3/2 0 to 1/2. ठीक आहे. आता √2 ॲज इट इज 3/2 जर वरती गेला तर हा होईल 2/3 x⁻3/2. तर हे इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. तर हे झालं 2√2 अपॉन 3. एक्सची व्हॅल्यू पहिले आपण 1/2 ठेवली, 1/2 3/2 मायनस 0 3/2 म्हणजे ही व्हॅल्यू तर 0च होणार आहे. तर आपल्याला काय मिळालं, 2√2 अपॉन 3 1/2 3/2 आहे की नाही 1. तर मी याला असं लिहू शकते 2√2 म्हणजे 1/2 3/2ला मी कसं लिहू शकते 1/2 इंटू 1/√2 असं लिहू शकते. म्हणजेच मी त्याला इकडे कन्वर्ट करून तसं लिहून टाकलंय. ठीक आहे, एक स्टेप आपली कमी होऊन जाते तेवढ्याच. 2√2 आणि हा 2√2 झाला कॅन्सल आणि आपल्याला आन्सर मिळालं 1/3 स्क्वेअर युनिट्स. याला आपण इक्वेशन नंबर देऊया 2. तर आपण हा एरिया फाइंड केला. आता आपल्याला हा दुसरा एरिया फाइंड करायचा आहे. सो द एरिया ODBAO इज इंटिग्रेशन. आता ODBAO म्हणजे हा एरिया. ठीक आहे, हा एरिया कशाने फॉर्म झाला आहे, तर y इज इक्वल टू 2x, x इज इक्वल टू 1/2 अँड x इज इक्वल टू x ॲक्सिस यांनी मिळून हा एरिया फॉर्म झाला आहे. सो याचं पण इंटिग्रेशन कुठून कुठे असणार आहे मग 0 to 1/2 y dx. आता y म्हणजे कुठली व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 2x. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1/2 2x dx. तर याचं इंटिग्रेशन मग काढूया आपण. इंटिग्रेशन काय 2x² अपॉन 2 इंटिग्रेशन फ्रॉम लिमिटिंग व्हॅल्यूज आर 0 to 1/2 विच इज इक्वल टू 2 गेट कॅन्सल x² 0 to 1/2 x² ची व्हॅल्यू जर पुट केली तर ती काय असणार आहे 1/2² मायनस 0² विच इज इक्वल टू 1/4. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 and 2 and 3 आपल्याला कुठे पुट करायचं आहे, 1 मध्ये पुट करायचं आहे. फ्रॉम 2 3 and 1 ह्या व्हॅल्यूज पुट केल्या तर रिक्वायर्ड एरिया काय होईल मग आपला, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 1/3 मायनस 1/4. ही सबट्रॅक्शन घेतली आपण LCM मेथडने करू शकतो. 4 1 4 मायनस 3 1 3 अपॉन 4 3 12. सो रिक्वायर्ड एरिया इज 1/12 स्क्वेअर युनिट्स. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला सॉल्व झाला आहे. ज्यावेळेस तुम्हाला एरिया इन्क्लुडेड बिटवीन दी कर्व्स दिला असेल तर ते 2 कर्व ड्रॉ करून घ्या आणि त्या 2 कर्वच्या मधला एरिया तुम्ही फाइंड करताना काय करायचं, पहिले जो इंटरसेक्टिंग पॉईंट असेल तो फाइंड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पहिल्या कर्वच्या अंडरचा एरिया काढायचा, दुसऱ्या कर्वच्या अंडरचा एरिया काढायचा आणि त्या दोघांची सबट्रॅक्शन घ्यायची आणि आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. तर असंच आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. सो द पुढचं क्वेश्चन काय आहे, y² इज इक्वल टू 4x अँड दी लाईन y इज इक्वल टू x. म्हणजे अगदी पहिल्यासारखाच क्वेश्चन आहे, काही त्याच्यामध्ये फरक नाही आहे. फक्त जिथे एक्सची व्हॅल्यू 2 होती तिथे आता इथे y² इज पहिले तो होता तो y² इज इक्वल टू 2x होता आणि y इज इक्वल टू 2x अशी लाईन होती. त्याच्याऐवजी आपल्याला 2च्या ऐवजी 4 दिला आहे आणि 2x ऐवजी x दिला. तर तेवढा फक्त याच्यामध्ये चेंज करायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर मी फक्त चेंज करून फक्त हेच आन्सर मॉडिफाय करून तुम्हाला लिहून दाखवते. तर बघा
फिगर एक्झॅक्टली तशीच असणार आहे. तर पॉईंट आपल्याला बी फाइंड करायचा. मग तो बी पॉईंट फाइंड करण्यासाठी मी काय करणार आहे, इक्वेटिंग वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड वाय इज इक्वल टू एक्स. इक्वेटिंग म्हणण्याच्या ऐवजी आपण असं करूया की वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय इज इक्वल टू एक्स ही व्हॅल्यू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x मध्ये पुट करू. तर पुट y is equal to x in y square is equal to 4x. So y square is equal to 4. x ची व्हॅल्यू मी y टाकली तर हे होईल y square minus 4y is equal to 0. y कॉमन घेऊ शकतो आपण. So y minus 4 is equal to 0. Hence we get y is equal to 0 and y is equal to 4. ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. y मिळालं की x आपल्याला फाइंड करायचं आहे. तर x काय असेल मग, जर y 0 असेल ॲट दॅट टाइम x ऑल्सो 0 बिकॉज x इज इक्वल टू y. अँड जर x ची व्हॅल्यू 4 y ची व्हॅल्यू 4 असेल तर x ची पण व्हॅल्यू काय असणार आहे, 4 असणार आहे. तर आपल्याला जो पॉईंट मिळाला आहे बी पॉईंट तो काय असणार आहे, 4 4. बी पॉईंटची व्हॅल्यू असेल 4 4 आणि ए बीचं इक्वेशन काय असेल मग, x इज इक्वल टू 4. झालं. अगदी त्याच मेथडने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. मग फर्स्ट एरिया असेल आपला एरिया ओ सी बी ए ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन काय होणार आहे, बीचा पॉईंट 0 to 4. बघा इथे एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि इथे एक्सची व्हॅल्यू 4 0 आहे. तर आपला इंटिग्रेशन 0 to 4 चेंज होईल. 0 to 4 y dx. आता हा आपण पहिला जो ओ सी बी ए ओ जो काढतोय तो काय आहे, ह्या एरिया बाउंडेड बाय दी पॅराबोला x इज इक्वल टू 4 अँड दी एक्स ॲक्सिस. त्याच्यामुळे y ची व्हॅल्यू मी काय घेणार आहे, 0 to 4 2 रूट x dx बिकॉज y स्क्वेअर इज इक्वल टू 4x आणि ही जर व्हॅल्यू घेतली स्क्वेअर रूट जर घेतला तर हे होणार 2 रूट x. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू मी इथे यूज केली. सो मला काय म्हणते बघ, 2 हा बाहेर घेतला, इंटिग्रेशन 0 to 4 एक्सची व्हॅल्यू x रेस टू 1/2 लिहिलं dx. 1/2चं इंटिग्रेशन येईल x रेस टू 3/2 अपॉन 3/2 0 to 4 विच इज इक्वल टू 2 into 2/3 4 रेस टू 3/2 मायनस 0. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचे व्हॅल्यू टाकून दिल्या मी. सो 4/3 इंटू 4 म्हणजे 2 स्क्वेअर and its power 3/2. again 2 get cancel. 4/3 into 2 cube that is 8 which is 32/3 square units. हे झालं इक्वेशन नंबर 1. तसंच आता इक्वेशन नंबर 2 काढूया, पुढचा एरिया काढूया. सो एरिया ओ डी बी ए ओ इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4. हा एरिया कशाने बाउंड झाला आहे, तर y इज इक्वल टू एक्स या लाईनने x इज इक्वल टू 4 आणि एक्स ॲक्सिसने तयार झालेला हा काय आहे, रिजन आहे. सो ह्या वेळेस इक्वेशन आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, y dx आणि y ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, x घेणार आहे. सो इंटिग्रेशन 0 to 4 x dx. एक्सचं इंटिग्रेशन असेल x स्क्वेअर अपॉन 2 आणि इंटिग्रेटिंग व्हॅल्यू 0 to 4. So 4 square upon 2 minus 0. 4 square that is 16 upon 2 which is equal to 8 square units. आता ह्या व्हॅल्यू हे झालं इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता 2 आणि 3 च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आपण. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 32 minus 3 minus 8. 32 minus 24 upon 3 which is equal to 8 upon 3 square units. अशा प्रकारे हा झाला क्वेश्चन नंबर 3 मधला आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट. आपण जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 3 कडे. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याच्यामध्ये जो कर्व दिला आहे तो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा पॅराबोला आहे आणि y इज इक्वल टू 4x ही लाईन आहे. यांनी तयार होणारा जो यांच्यामधला जो इन्क्लुडेड एरिया आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता हा जो पॅराबोला दिला आहे तो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by ह्या टाईपमधला आहे आणि ह्या टाईपचा पॅराबोला हा कसा असतो, तर तो पॅराबोला ह्या टाईपचा असणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. ठीक आहे.
आणि हे y इज इक्वल टू 4x ही लाईन काय कशी असेल तर ओरिजिनमधून पास होणारी ह्या टाईपची ती लाईन असेल y इज इक्वल टू 4x. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या दोघांनी तयार होणारा म्हणजे हा रिजन आपल्याला काय करायचं आहे, हा इन्क्लूड केलेला हा रिजन फाइंड करायचा आहे. अगदी त्याच टाईपचं जसे आपण 2 क्वेश्चन सॉल्व केले ना, अगदी तसंच क्वेश्चन आहे, फक्त चेंज काय आहे, इथे हा पॉईंट आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे हा ओरिजिन असेल, हा जर पॉईंट बी आहे तर बी इंटरसेक्टिंग पॉईंट फाइंड करून घ्यायचा. बी पासून खाली आपण जर आता एक इथे काय केली, एक अशी लाईन ड्रॉ केली तर इथे त्याला नाव देऊया ए. आता एरिया, रिक्वायर्ड एरिया हा काय असणार आहे तर y इज इक्वल टू 4x ए बी आणि एक्स ॲक्सिस यांनी मिळून जी काही हा एरिया झाला आहे बघा, हा जो स्क्वेअर रेक्टँगल फॉर्ममध्ये जो दिसतोय तो एरिया फाइंड करून घ्यायचा आणि त्याच्यातून एरिया बाउंडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय ए बी अँड दी एक्स ॲक्सिस हा मायनस करायचा. दॅट इज हा एरिया जर मायनस केला तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे. ठीक आहे. सो द रिक्वायर्ड एरिया इज, इथे थोडेसे आपण पॉईंट्स नाव देऊन टाकू, याला डी पॉईंट म्हणूया आणि इथे जो पॉईंट आहे त्याला सी पॉईंट देऊया. असं एक नाव दिलं आहे मी कारण आपल्याला एरिया स्पेसिफिकली मेन्शन करता येईल. मग तर रिक्वायर्ड एरिया जो आहे तो रिक्वायर्ड एरिया आहे ओ सी बी डी ओ, हा रिक्वायर्ड एरिया आहे. आणि तो कसा मिळणार मग आपल्याला, एरिया ओ सी बी ए ओ मधून एरिया ओ डी बी ए ओ हा एरिया जर मायनस केला तर आपल्याला हा रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आणि आता आपल्याला रिक्वायर्ड एरिया काढण्यासाठी पहिले बी पॉईंट शोधावा लागेल. सो टू फाइंड इंटरसेक्टिंग पॉईंट बी काय करणार, बी पॉईंट शोधण्यासाठी आपण तर ह्या दोन जे इक्वेशन दिलेत, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याचा यूज करणार आहे. सो इक्वेटिंग y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4x. सो वी गेट x square is equal to 4x and hence x square minus 4x is equal to 0. x कॉमन घेतला तर x minus 4 is equal to 0. hence x is equal to 0 and x is equal to 4. दोन व्हॅल्यूज मिळाल्या. x च्या दोन व्हॅल्यूज तसेच y च्या पण दोन व्हॅल्यूज निघतील. इफ x is equal to 0, x ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर y ची व्हॅल्यू काय असेल बघा, इथे 0 जर इथे 0 पुट करा तुम्ही, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू पण 0 येईल. आणि जर x इज इक्वल टू 4 घेतलं तर y ची व्हॅल्यू येणार आहे 16. ठीक आहे. तर हा जो पॉईंट आहे तो 0 0 आणि हा जो बी पॉईंट मिळाला आहे तो पॉईंट असणार आहे आपला 4 16. बी पॉईंट मिळाला 4 16. आता बी पॉईंट मिळाला म्हणजे ए बीचं इक्वेशन मिळालं. ए बीचं इक्वेशन झालं x इज इक्वल टू 4 कारण त्याचा x कोऑर्डिनेट 4 आहे. आता x इज इक्वल टू 0 मिळाला, 0 0 आणि x इज इक्वल टू 4 ह्या लाईनने बाउंडेड होणारा आणि हे दोन कर्वने बाउंडेड होणारे हे दोन रिजन, ह्यांनी आता आपल्याला काय मिळू शकते, रिक्वायर्ड एरिया मिळू शकतो. सो फर्स्ट ही व्हॅल्यू फाइंड करून घेऊया आपण. ही तर एरिया ओ सी बी ए ओ सी बी ए ओ हा एरिया कशाने फॉर्म झाला आहे तर y इज इक्वल टू 4x ही लाईन, x इज इक्वल टू 4 लाईन आणि एक्स ॲक्सिस यांनी मिळून तयार झालेला हा एरिया आहे. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4 कारण ही इथे व्हॅल्यू 0 आहे आणि ही व्हॅल्यू 4 आहे. तर 0 टू 4 y dx आणि आता y ची व्हॅल्यू मी काय घेणार आहे 4x. सो इंटिग्रेशन 0 टू 4 4x dx सिन्स y इज इक्वल टू 4x. तर आता याचं इंटिग्रेशन काढायला सोपं आहे आपल्याला. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 0 टू 4 2 1 जा 2 2 2 जा 4 दॅट इज 2x स्क्वेअर 0 टू 4 4 व्हॅल्यू अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकलं 2 इंटू 4 स्क्वेअर मायनस 2 इंटू 0 विच इज इक्वल टू 2 इंटू 16 विच इज 32. हे झालं इक्वेशन नंबर 2 32 स्क्वेअर युनिट्स. आणि तसंच आता आपण एरिया सेकंड एरिया फाइंड करून घेऊ. एरिया ओ डी बी ए ओ हा काय असेल मग, कशाने फॉर्म झालेला एरिया आहे हा तर y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, हा कर्व x इज इक्वल टू 4
आणि एक्स ॲक्सिस यांनी मिळून तयार झालेला हा एरिया आहे. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 y dx. आता इक्वेशन काय घेणार आहे आपण, y is equal to x square. So putting the value of y which is x square dx, since the value of y is x square. So we get x raised to 3 upon 3, 0 to 4. Upper limit टाकलं 4 cube upon 3 minus 0, 4 upon 3 square unit. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 2 आणि 3 च्या व्हॅल्यू 1 मध्ये पुट करूया. पुट इक्वेशन 2 and 3 in 1 मध्ये पुट करणार आहे. सो रिक्वायर्ड एरिया काय मिळणार मग आपल्याला, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 32 minus 64 upon 3. सो 32 minus 64 upon 3 तर कॅल्क्युलेशन केलं तर हे असणार आहे तुमचं 32 upon 3 स्क्वेअर. तर असं झाला हा क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट. आता क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्याच्यामध्ये y इज इक्वल टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हा एक कर्व दिला आहे अँड y इज इक्वल टू x असा क्वेश्चन दिला आहे. तर हा एक्झॅक्टली सेम आहे क्वेश्चन नंबर 3 मधल्या फर्स्ट सारखा सेम आहे. फक्त त्याच्यामध्ये जो विचार 4x दिला होता आणि इथं 4ax दिलाय. तर एवढंच तिथे जे सोल्युशन 8/3 आलं होतं तर त्याच्याऐवजी आता इथे a घेतल्यामुळे फक्त 8a² upon 3 असं याचं सोल्युशन येईल. अगदी सेम पॅरलल वेने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आता आपण डायरेक्ट लास्ट क्वेश्चन घेऊया याच्यामधला 5 नंबरचा. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे, y इज इक्वल टू x² + 3 अँड द लाईन y इज इक्वल टू x + 3. हा पण पुन्हा पॅराबोला आहे. पण आता हा जो पॅराबोला आहे तो x² इज इक्वल टू 4by ह्या टाईपमधला पॅराबोला आहे. पण जर असा जर दिला असता पॅराबोला तर तो काय झाला असता, आपल्याला ओरिजिनमधून पास करता आला असता ह्या टाईपमध्ये. पण आता इथे ओरिजिन थोडासा शिफ्ट झाला आहे का, तर हे इक्वेशन असं लिहिता येईल आपल्याला x² इज इक्वल टू y - 3. म्हणजे हा पॅराबोला थोडासा शिफ्ट झाला आहे. ह्याच इक्वेशनला आपण कम्पेअर करून असं लिहू शकतो बघा, x - 0 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू y - 3. तर हा जो पॉईंट आहे 0 3. दॅट मीन्स पॅराबोलाचा व्हर्टेक्स काय येणार आहे, इट्स व्हर्टेक्स इज 0 3. तर 0 3 म्हणजे कुठे असेल, सपोज इथे कुठेतरी हा पॉईंट असणार आहे 0 3. तर ह्या पॉईंटमधून पास होणारा हा पॅराबोला आपल्याला ड्रॉ करावा लागेल. म्हणजे इन शॉर्ट असा हा ग्राफ असेल. मॉडिफाय करून व्यवस्थित फिगर ड्रॉ करून लिहिते. तर ह्या टाईपचा तो पॅराबोला असेल. समजा हा पॉईंट आपण घेऊया, हा पॉईंट आहे आपला व्हर्टेक्स 0 3 आणि y इज इक्वल टू x + 3 ही लाईन कशी असणार आहे, तर ही पण लाईन ह्या व्हर्टेक्समधून पास होणारी ह्या टाईपची लाईन असेल. हिचं इक्वेशन मी इथे लिहिते. ह्या लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x + 3 आणि ह्या पॅराबोलाचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x² + 3. आणि या दोघांनी बाउंड होणारा रिजन आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे हा रिजन आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. अगदी मागच्या मेथडसारखंच हा पहिले बी पॉईंट फाइंड करून घ्यायचा. नाव देऊन घेऊया याला. हा ओ आहे, हा बी आहे. इथे सपोज हा ए पॉईंट आहे, इथे हा पॉईंट सी आहे. बी पासून आपल्याला खाली परपेंडिक्युलर टाकण्यासाठी बी पॉईंट काढून घ्यायचा आणि नंतर मग एरिया बिटवीन दी लाईन बी पासून जर समजा इथे पॉईंट टाकला, हा पॉईंट असेल डी, ओच्या ऐवजी पी नाव देऊया आपण आणि हा ओरिजिन ओ, इट्स अ डी. तर एरिया बाउंडेड बाय दी y इज इक्वल टू x + 3 लाईन BD अँड x ॲक्सिस, याच्यामधून एरिया बाउंडेड बाय दी पॅराबोला BD लाईन अँड x ॲक्सिस हा जर मायनस केला सॉल्व्ह होते, आपला क्वेश्चन सॉल्व्ह होते. तर आपण पहिले बी पॉईंट फाइंड करण्यासाठी बघा रिक्वायर्ड एरिया लिहून घेऊ. रिक्वायर्ड एरिया इज PABCP हा आपला रिक्वायर्ड एरिया आहे. आणि तो कसा मिळणार आहे आपल्याला, तर एरिया कशातून कुठल्या एरियातून कुठला एरिया मायनस केला, तर एरिया OPABDO म्हणजे एरिया
बाउंडेड बाय दी लाईन BD अँड एक्स ॲक्सिस. याच्यातून जर आपण एरिया बाउंडेड बाय दी पॅराबोला दॅट मीन्स y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 म्हणजे हा एरिया असणार आहे आपल्याला OPCBDO. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया आणि हे दोन्ही एरिया 1 बाय 1 फाइंड करण्यासाठी आधी आपण B पॉईंट फाइंड करू. सो B कसा फाइंड होईल मग आपल्याला टू फाइंड पॉईंट B इक्वेटिंग y is equal to x square plus 3 and y is equal to x plus 3. So we get x square plus 3 is equal to x plus 3. 3 get cancel. X square minus x is equal to 0. X common घेतला तर x minus 1 is equal to 0. Hence x is equal to 0 and x minus 1 is equal to 0. Hence we get the values x is equal to 0 and x is equal to 1. x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू काय असेल मग x ची व्हॅल्यू जर 0 टाकली मी ह्या इक्वेशनमध्ये तर y ची व्हॅल्यू 3 मिळेल आणि x ची व्हॅल्यू जर मी 1 टाकली तर y ची व्हॅल्यू मिळणार आहे 4. तर आपला जो रिक्वायर्ड पॉईंट आहे B पॉईंट हा B पॉईंट काय होणार आहे मग तर P पॉईंट झाला आपला 0 3 आणि B पॉईंट झाला आहे हा 1 4. तर आता आपला हा जो रिक्वायर्ड एरिया आहे ना हा फर्स्ट वाला तो आपण फाइंड करू. देअरफॉर एरिया OPABDO इज आता याचे हे बघा ही जी लाईन आहे हा बी जो पॉईंट आहे 1 4 आल्यामुळे BD लाईनचं इक्वेशन काय झालं x इज इक्वल टू 1 बिकॉज इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 1. मग आता BDचं इक्वेशन x इज इक्वल टू 1 मिळालं. ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे आणि मग याचा एरिया फाइंड करणं आपल्याला अवघड नाही. इंटिग्रेशनचे व्हॅल्यू 0 to 1 कारण इथे बघा x इज इक्वल टू 0 आहे इथे x इज इक्वल टू 1 आहे म्हणजे इंटिग्रेटिंग व्हॅल्यूज आर 0 to 1 y dx आणि आता y ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे मला x plus 3. सो इंटिग्रेशन 0 to 1 x plus 3 dx सिन्स y इज इक्वल टू x plus 3. x plus 3चं इंटिग्रेशन काढूया which is x square upon 2 plus 3x हे त्याचं इंटिग्रेशन झालं. अप्पर अँड लोअर लिमिट्सचे व्हॅल्यू पुट करूया. अप्पर लिमिट इज 1 सो 1 स्क्वेअर इज 1 1 अपॉन 2 प्लस 3 हे अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिटची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 आन्सर येईल. सो इट्स 1/2 प्लस 3 दॅट इज 7/2. 3 to the 6 plus 1 7 7/2 स्क्वेअर युनिट्स. हे इक्वेशन नंबर झालं 2. आता पुढचा हा एरिया जो राहिला तो फाइंड करून घेऊया. सो एरिया काय आहे तो एरिया OPCBDO इज इंटिग्रेशन 0 to 1. आता हा एरिया कशाने फॉर्म झालाय तर पॅराबोला x स्क्वेअर प्लस 3 x इज इक्वल टू 1 अँड x ॲक्सिसने फॉर्म झालाय. तर इथे जी मी y ची व्हॅल्यू घेणार आहे ती y ची व्हॅल्यू कुठली असणार आहे मग y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 ही व्हॅल्यू आपण घेऊया. सो इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस 3 dx याचं इंटिग्रेशन काढूया विच इज एक्स क्यूब अपॉन 3 प्लस 3x गोज फ्रॉम 0 to 1. अप्पर लिमिटची व्हॅल्यू पुट केली तर 1/3 प्लस 3 अँड लोअर लिमिट इज 0 विच इज 10/3 स्क्वेअर युनिट्स. आणि आता याला इक्वेशन नंबर देऊया 3. 2 आणि 3 जर 1 मध्ये पुट केले तर आपला आन्सर येऊन जाणार आहे. तर आपण 2 आणि 3 1 मध्ये पुट करूया. 2 and 3 in 1. सो रिक्वायर्ड एरिया कुठला आहे एरिया PABCP हा जो रिक्वायर्ड एरिया आहे तो कसा मिळणार आहे आपल्याला 7/2 मायनस 10/3. तर हे सॉल्व करूया. 7 3 जा 21 मायनस 10 2 जा 20 अपॉन 3 2 जा 6 विच इज इक्वल टू 1/6 स्क्वेअर युनिट्स. असा हा क्वेश्चन आपला काय झाला तर कंप्लीट झाला आहे. बघा आहे सोपंच क्वेश्चन आहे फक्त तुम्हाला फिगर ड्रॉ करता आली आणि समजलं की काय करायचं तर क्वेश्चन सॉल्व करायला काहीच अवघड नाही. तर अशा प्रकारे आपला ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन हा पूर्ण चॅप्टर ह्या व्हिडिओमध्ये संपला आहे.